ठीक. तर बालमित्रांनो ट्रिग्नोमेट्री 1 मधला एक्सरसाइज 2.1 आपली पहिली एक्सरसाइज काय म्हणतात रे बेटा, फाइंड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 0 डिग्री. बाळा काल टेबल पाहिलं की नाही रे आपण, अरे टेबल पाहिला ना काल, 0 30 45 पाहिला का नाही. मग 0 म्हणलेत म्हणजे किती सिंपल आहे. काय करायचं बेटा, बोला साइन 0 डिग्री, बोल बाळा 0, त्याची व्हॅल्यू आहे बरं किती, अलीकडचा 0 अँगल आहे आणि पलीकडे त्याची व्हॅल्यू आहे, आणि व्हॅल्यू म्हणजे रेंज, ती पुढं आहे आपल्याला ग्राफ आहे. हां साइन 0च्या नंतर कोण रे बेटा, पटकन सांगा, कॉस 0. व्हेरी गुड, बघून वाचू नको सांगू, सगळ्यात फेल्युअर लक्षण ते, एक वेळ नाही आलं तरी जमन. साइन झाला, कॉस झाला, नंतर बोल बेटा टॅन 0, कारण टॅन हा फर्स्ट अपॉन सेकंड आहे की नाही. आणि मग आता बाकीच ती घेतात रेसिप्रोकल करून. चला कॉट 0, कॉट 0 इज, कारण याच्या उलटा होईल ना तो, सेक 0 1. असे किती नंबर आहेत रे ज्यांचं रेसिप्रोकल ते स्वतःच येतात, हाय ना इंटरेस्टिंग क्वेश्चन. असे दोघच जण आहेत, कोण, 1 आणि -1, कोण आहेत, एकाला उलटं केलं तरी 1 येतं आहे, -1 ला उलटं केलं तरी नाही. असे दोघंच आहे ज्यांचं रेसिप्रोकल तेच आहे, म्हणून एकाचं आलं 1. चला लास्ट कोसेक 0, याच्या उलटा त्याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 आहे, 1/0 इज पाय. सोपं होतं का नाही. चला पुढे काय म्हणतायत, फाइंड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 30 डिग्री. चला आता पहा, सगळ्यात पहिले काढूया बाळा आपण साइन, आणि आपल्याला तो पाठ आहे काय रे बेटा, कॉस 30 इट इज टॅन 30. हे पाठच झालं पाहिजे. आता मला वाटलं तू आला असेल, त्याची एंट्री तशी साऊथच्या विलन सारखी. उठ इकडे पहिले, इकडे खुर्चीवर एक पट फास्ट, ते बाकीच राह ना मागं, तू चल ये मा लाडू बाई, तू पटक्यान चल. पाय आपण दोघं सेम आहे आज. आपला कलर ब्लॅक अँड व्हाईट असा ना, आपल्या शर्टाचा सारखा आहे ना, बैस पटकन इथं. हां टॅन 30, ए मोठ्याने सांगा कॉट 30 अंडर रूट, हां सेक 30 सांग रे कृष्णा. ए ज्याला विचारा त्यांनी सांगायचं रे चैतन्य, त्याचे सेन्सर जागे व्हायलाच अर्धा मिनिट निघून जातो. सारिका, सारिका हुशार झाली गाडी तिकडे, बाकीच काही होऊ नाहीत नाही हो. चला अनुष्का कोसेक 30, अनुष्का व्हेरी गुड, 1/2 चं रेसिप्रोकल 2 झालं. लिहायचं आहे कोणाला हे, बोला. आता इंटरेस्टिंग आहे, फाइंड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 150. किती जणांना का ही एक्सरसाइज किती जणांनी केली, हातवर करा रे. वाटलंच बरेच कमी जण असतील. किती जणांनी ट्राय केला पण जमलं नाही, हातवर करा. सर प्रयत्न केला पण जमलं नाही, असं काय, अरे अरे हात काय मासा पाहिजे आपला कॉन्फिडंट. किती जणांना कालचं लेक्चर डिफिकल्ट वाटलं भाऊ, काही रेटाना, हातवर करा. सर तर नादमिटाच काम आहे काय, भारी भारी, हा लय छान शिकलं सर. किती जणांना कालचं लेक्चर सगळं कळालं, हातवर करा. सगळ्यांना का मंडळ आपले आभारी आहे. अरे पण तिथं डोक्यात घुसलं पाहिजे ना. 150चे करा म्हणले, टेबल 150च आहे का, टेबल किती आहे, 0 30 45 60 90, आणि मग पुढं सरवलं आपण 180 270 360 बरं का. ए बाळा 150 तर काढायचा, मग टेबलमध्ये काय काय आपल्याकडं 90 + 60 करता येईल, किंवा आहे का नाही, काहीतरी एक करू आपण. हा शाने माणसं ऐकू आपण, समर्था काय करायचं रे, ठीक. ए सगळ्यांनी लक्ष द्या रे, 150 नीट आहे रे बेटा, चेष्टा नको करू. इकडे बघ 150. ए बेटा हा अँगल कुठं गेला रे, सेकंड, कारण की स्टँडर्ड अँगल आपण काय म्हणतो, अँगल नेहमी कुठून मोजतो आपण, पॉझिटिव्ह एक्स पासून, आहे का नाही. किती आलो 90, 150 म्हणजे पुढं इथपर्यंत यायचं, बरोबर का. काय घ्यायचा कार्यक्रम होता.
अरे 180 आहे ना मधी. अरे लक्षात आलं का? म्हणजे हा तुझा अँगल झाला बाळा किती रे, कळतं ना सगळ्यांना? ठीक आहे सर. आपल्याला कळलं सेकंडमध्ये आला. बरं सेकंडमध्ये आला, सेकंडची आयडेंटिटी काय रे बच्चा? अरे तिथं कोण पॉझिटिव्ह आहे? ऑल स्टुडंट्स. यस. साईन आणि हे दोघं कसे आहेत रे बेटा? ही झाली इन्फॉर्मेशन आहे का नाही? ठीक. आपल्याला 150चे सगळेच काढायचे होते. ली म्हणलोय का मी? एक तर तू काल नव्हता, आज तू सुंदर हस्तलेखन केलं सुरू. अरे फाटे सगळे प्रोसेसेस बंद करा ना, तुम्ही समजून घ्या. बरं तू एक तर अशा क्लासला बसलेला आहे, तिथं तू काही नाही लिहिलं तरी तुझ्याकडे व्हिडिओ आहे, ही फाईल आहे. ऐका मला 150 काढायचे. मग आता ऐका बरं, सगळ्यात पहिला कोण आहे रे बेटा आपला? सगळ्यात पहिला साईन. साईन 150. पण धनंजय टेबलमध्ये 150 नव्हताच. मग मी काय म्हणलो, टेबलमध्ये 90 तर आहे, 180 तर आहे, मग कसं एक करा. चला मग आपण काय करू, चला 180 मधून 30 वजा केले, जमलं नाही? यस. हां 90 करा, 180 करा, आपण 180 घातला. ओके. ए बेटा हा 180 तुला माहिती आहे कुठे रे? 180 हे काय इथं, इथं किती आहे बेटा? 180. कारण इकडे पाय ना, हे 0 90 आणि इथं 180. मग आता तुला काल शिकवलंय मी. आता सगळ्यांना मजा यायला लागली असन. डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, फिजिक्स असो नाही तर मॅथ असो, सगळा कार्यक्रम वाय एक्स एवढा काला का मोठ्यातले मोठे प्रश्न तुला सोपे सोपे वाटत जातील हळूहळू आपोआप. आलं लक्षात? आपोआप म्हणजे काय, तुला जडीबुटी खावं लागेल मी दिलेली. अरे बरोबर आहे की नाही? प्रॅक्टिस कर बघ दररोज. इकडे पाय आता विषय काय झाला आपला. हा जो 180 आहे, एकतर ह्या 180च्या वर जाणार नाही तर खाली येणार, काहीतरी एक होणार आहे. कारण 180 असत काल आपण केला ना, साइन 180 0, साइन 180 0. पण आपल्याला काढायचा 150, तो 180 मायनस आहे, बरोबर आहे नाही? ठीक. मायनस प्लस असो, आपल्याला ते 180 कसा आहे बच्चा? अनचेंजिंग. कसा आहे? अनचेंजिंग आहे का नाही? आणि हे वाले चेंजिंग आहे, कारण हे पडतात, असं लक्षात ठेवायचं. लक्षात आलं का? माझं तुला माहिती आहे अनचेंजिंगचा अर्थ साईनचा काय राहणार आहे? साईनच. पण मायनस साईन इज व्हेरी डेंजरस. म्हणून मी तुम्हाला आधी म्हणलो पहिले साईन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह तो कार्यक्रम करून घ्या आधी. आपला अँगल कुठं आला बेटा? सेकंडमध्ये. आणि तुला फंक्शन कोणतं पाहिजे? साईन. मोठ्याने बोल. तिथं साईन कसं आहे? हे दोघांपैकी विषय पॉझिटिव्ह आहेत, बाकी चौघं निगेटिव्ह आहेत. म्हणून आता इथं मला काही साईनचा कार्यक्रम करायचा नाही, म्हणजे तसंच ठेवायचं. लक्षात आलं का? निगेटिव्ह असतं मी काय केलं असतं? टच निगेटिव्ह. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? ओके. सो आपल्याला इकडे करायचं नाही. ओके. कारण की आपला साईन इथं कसा बेटा? पॉझिटिव्ह. चला मग मला सांग बेटा, हा चेंजिंग आहे का अनचेंजिंग? अनचेंजिंग. म्हणजे त्या साईनला काय करायचं बाळा? साईन गपचूप तसंच ठेवायचं आणि 30 करून टाका. किती जणांना कळलंय? हात वर करा. बास. आता कोणताही समजा मला पाहिजे नाही टपाटप. तुला घरी जायचं बाळा, तुला झोपायचं असं पलीकडे सोपा आणून ठेवला पाहिजे. अरे पड ना तिथं. ए बेटा अरे पड ना तिथं. हां आजारी असले ना घाबरू नका, त्याच्यात काय सोपा मी आणून ठेवला पाहिलं ना. आणि बारीक नाही तो, आपली सगळी गोष्ट ब्रँडेड असते. हां कोणता ब्रँड आहे माहिती आहे तो? कोणता ब्रँड आहे माहिती आहे का? नीलकमलचा आहे तो. ओके. आता घरी सांगायचं सरनी झोपायची सोय केली, रिलॅक्स. अभ्यासातले टेन्शनला काय करायचं? ताणून द्यायची, फक्त घोरायचं नाही. हां लक्ष द्या. साईन 130. ए साईन 1 सॉरी काय विचारला? हां ए साईन 30 पाय बरं. तुला 150 माहीत नव्हता, पण तुला 30 तर माहीत होता. जमलं की नाही जमलं? चला आता विषय कोणाचा रे बाळा? बोला कसं करू त्याला? पटपट बोला आता. कॉस परत तेच करा. 180 मायनस कर बरं आता पटकन. आता हे मला कोणतरी विचारतो सर स्पीडसाठी काय करू? मी म्हणलं काहीच नको करू. ऐका स्पीड आपोआप येत असतो, फक्त ही प्रोसेस तू फॉलो कर, नंतर स्पीड आपोआप येतो. हां इकडे पाय. ए बेटा पहिले पाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह पाय बरं. काय रे? निगेटिव्ह. ते दोघंच पॉझिटिव्ह आहेत चैतन्य. आणि मग आपल्याला काय करायला लागेल? निगेटिव्ह आहे, लावून टाक निगेटिव्ह. चला चेंजिंग आहे का चेंजिंग? मग काय करू? तसंच ठेवा सर. कॉस आणि आता मोठ्याने बोला व्हॉट इज कॉस 30. मग ते इकडं पाय ना, हे मायनसच ठेव. मायनस काय करायचं आपल्याला? फक्त कॉस 30 काय रे बेटा? पहा बरं बरं सोपं आहे का अवघड आहे? हां मग आता थोडा स्पीड यायला पाहिजे नाही. साईन झाला, कॉस झाला. आता काय घ्यायचं बच्चा आपल्याला? टॅन 150.
ए बेटा मग टॅनला काय करू रे आता? आता एवढं काही करायची गरज आहे का रे? कशामुळं? हां अरे टॅन काय असतो? साईन अपॉन, अरे बरोबर आहे नाही? हां मग टॅन आता हे पहिलं समजलं मी तुझ्यासाठी करतो. तुमच्या त्या बडबडीने आहे पोरांनो 2-2 सेकंद 3-3 सेकंद व्हायना वाया जात राहतील. ते 10 वेळा वाया गेले का अर्धा मिनटं गेला. लक्ष देतं की तुला? तुम्ही डिसिप्लिनने बसा. नुकसान तुमचं होणार आहे माझं होणार आहे. ऑलरेडी रेकॉर्डिंग होऊ राहिलं. हे रेकॉर्डिंग 4 दिवसांनी ही वचवच कोणी ऐकणार आहे का? अरे कळतंय का? सो तुम्ही जेवढं डिस्टर्ब कराल ते तुम्ही डिस्टर्ब व्हाल, मी होणार आहे का? चांगल्या सवयी लावून घ्या. टॅन 150ला काय लिहू शकतो बच्चा आपण? पटपट बोल ना. साईन 150 अपॉन, परत कॉन्सन्ट्रेशन थोडंसं वाढव. काय वापरलं बेटा आपण? टॅन थीटा म्हणजे, पटकन बोल ना. अरे बोल ना. आलं का लक्षात? चला साईन 150 काय रे बाळा? 1/2. नीट बघा आता सगळ्यांनी नीट पहा. 1/2 बरं का? कसं लिहा पाय मी स्लॅश करून लिहिला 1/2. चला त्याला भागायचं कसे रे बच्चा? कॉस 150. तेव्हा ते मायनस दिला खंडोबाल सोडून. अरे मायनस, आता खालचा टू कट झाले का बरं? दोघंही डिनॉमिनेटर्स आहेत म्हणून उडाले. मग आता वरती उरला 1, खाली उरला आहे -√3. म्हणजे फायनल आन्सर काय आलं बच्चा? कळतं एक सर्वांना? चला टॅन 150 आला म्हणजे 2च सेकंदात. तुम्हाला आता कॉट 150 सांगायला पाहिजे, कारण टॅनचं रेसिप्रोकल कॉट आहे. बोला बरोबर आहे का नाही? आता मला कृष्णा तू सेक 150 सांग बरं बाळा. सेक 150 काय काय? थोडं मोठे बोल ना. करेक्ट. पोरगं हुशार व्हायला लागलं. म्हणायचं मी कारक रिसर्च क्लास जातोय, हुशार कास का नाही होणार? अरे बरोबर आहे नाही? सेक 150. सेक कोणाची उलटा आहे? कॉसच्या. बोला. अरे निगेटिव्ह 2/, उलटं करायचं आहे ना, मग मायनसच राहणार आहे. खालचा 2 वर गेला वरचा रूट खाली आला, मायनसला मायनसच ठेवा. सेक 150 आला. चला अँड कोसेक 150. आता मला थांब रे, मी ज्याला विचारून त्यांनी सांगायचं. हां अनुष्का मगर कोसेक 150. आदिती 2 कोणाची उलटा आहे रे बेटा? तो सायन्स. व्हेरी इझी. लिहायचं आहे कोणाला? परत विचारतो मी, कोणाला लिहायचं आहे का? ठीक. आता काय म्हणतायत रे? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 330. मग आता समर्था कसं करायचं रे बेटा? समर्था हां 330 कुठे आहे? तर कळलं पाहिजे मला. श्रेयस कुठे आहे रे हा 330? हां चौथ्यात आहे सर. कारण की ए बेटा 0 पासून सुरू झालो. 90, 180, 270. अरे 9 त्रिक 27, 270. इकडं टच झालं तर 360. पण हा किती आहे? 330. म्हणजे याला टच नाही होणार, थोडासा खाली. म्हणजे हा बघ डुरी इथपर्यंत यायचं. अरे कळलं का? नीट ऑब्झर्व करा. अँगल पॉझिटिव्ह 330. व्हॉट इज द टाइप ऑफ दिस अँगल? व्हॉट इज द टाइप ऑफ दिस अँगल? रिफ्लेक्स अँगल. अरे याला काय म्हणतो आपण? अरे जो 180 पेक्षा मोठा आहे तो रिफ्लेक्स अँगल. इज दॅट ओके? ठीक. चला बरं. आणि मग आठवत आहे सगळ्यांना आर्गन डायग्राममध्ये आपण याला काय करत होतो? निगेटिव्ह वापरत होतो. अरे समजे की नाही समजे? मग निगेटिव्हमध्ये प्रतीक काय म्हणत राहता? पॉझिटिव्ह जर 330 आहे मग निगेटिव्ह डोंट नो म्हणला असतं हे 4-5 सेकंद वाचले असते की नाही? शंभू श्रेया पॉझिटिव्ह 330 मग निगेटिव्ह किती? आबा -30. अरे अख्खा राऊंड 360चा आहे. कितीचा गॅप उरला आहे? 30चा. खालून वर जायच्याऐवजी वरून खाली काय झाला असता तो? -30. चला 330 आहे, हरकत नाही. म्हणजे कोणता क्वाड्रंट आहे बाळा आता? फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय परिस्थिती आहे रे? पटपट बोला. कॉस आणि सेक. चला 1 बाय 1 शुरू करेंगे. शुरू कर.
साईन काय लिहू रे बेटायला? हा, मग आता साईन 360 म्हणा, नाही तर 2π म्हणा, जमल ना. 360 म्हणजेच 0 काय आणि 360 काय? हे 360चा अर्थ काय रे? 0 किंवा, अरे लक्षात आलं सगळ्यांना? 2π मायनस किती रे बेटा? त्याला π/6 पण लिहू शकत होतो आपण. अशी सवय लावून घ्या. रेडियन असेल नाही तर डिग्री असेल, आपण सगळं खेळलो आहे आधी. चला आता तुला स्टेप शिकवले मी. मायनस साईन इज व्हेरी डेंजरस. तो मॅटर आधी मिटून घे. आदित्य आधी नेमकं पॉझिटिव्ह का निगेटिव्ह रे बाळा? निगेटिव्ह सर, कारण की इथं कॉस आणि सेक दोघं पॉझिटिव्ह आहेत. मग आधी काय करून घ्यायचं? निगेटिव्ह लावून टाकायचं. आधी 2π चेंजिंग आहे का अनचेंजिंग? अनचेंजिंग. मग त्या साईनचा साईनच ठेवायचा. सांगा व्हॉट इज साईन 30? साईन 30 इज 1/2. फक्त मायनस लावून टाका, मायनस 1/2. साईन 330 आला. आता काय करायचं बेटा आपल्याला? कसा करायचा रे हा? सेम मेथड. बोला. कॉस, हां बोला. त्या क्वार्टरमध्ये कॉस कसा आहे? पॉझिटिव्ह. आणि 2π कसा आहे? अनचेंजिंग. इट इज कॉस काय रे? कॉस 30. आता साईन आणि कॉस आल्यावर आहे का बाकीची काही गरज? आता डायरेक्ट आपण युजिंग फॉर्म्युला करू शकतो. कसा रे? बोला पटकन. टॅन 330. ए बेटा टॅन काय असतो रे? साईन अपॉन साईन काय रे? -1/2. आणि कॉस काय रे? खालचा 2 खालचा 2. इट इज -1 अपॉन √3. अरे इज दॅट ओके? बर. साईन कॉस टॅन. आता मी ज्याला विचारलं तरी सांगा. कॉट 330. अनिकेत घोडके कुठे? अनिकेत घोडके सांग रे बेटा. आदित्य आबा हां -√3. किरण मला सांग सेक 330. हां हा कोणाचा रेसिप्रोकल आहे? कॉसचा. 2 कोसेक 330. काय आला बेटा? -2. व्हेरी गुड. समजतं सगळ्यांना? पाहिल्याचा रेसिप्रोकल. आता काय म्हणतायत? किती बेसिक आहे बोला. ए ते -30 म्हणले. सगळ्यात पहिले मायनस साईन इज व्हेरी, मायनस म्हणलं का आपली आखी धावपळ होती. कोण सांगा मला -30चा अर्थ नेमकं काय? अरे काय खालून चला सर ॲक्यूट. अरे समजे की नाही समजे? याचाच अर्थ पॉझिटिव्ह. लय गोमेवानी करता राव तुम्ही. अरे मग अशी चालताना हा, अरे तू क्लॉकवाईज घेतल्यावर -30 आला ना अकॉर्डिंग टू डायग्रॅम. समजे की नाही समजे? अरे मग अशी आपण यालाच गोल फिरवलं होतं ना. कुचो 330. अरे झेपा की नाही झेपा? काय चाललंय कळतंय का? हस्त घेतला होता. आजारी त्रास होतोय का? धारातीर्थी पडायला लागली रे. एक जण लय जोरात लढाई चालू आहे. गळून पडायला लागले पोरं. चला आता काय बडबड चालू आहे? चला विषय असा आहे, -30चा आन्सर मग अशी आपण 330 केले की नाही? सेम यायला पाहिजे की नाही पाहिजे? यस, चेक करा. चला आता आपण अगोदर मॅन्युअली याला सोडू. साईन निगेटिव्ह अँगलच्या बाबतीत शिकवलं आहे तुला. काय शिकवलं तुला मी? साईनच्या नावातच साईन आहे, त्याचं साईन चेंज करायचं. साईन ऑफ -30. -30 म्हणला बरं एक जण. -sin 30. बरं तुला sin 30 माहिती आहे किती रे बेटा? चेक कर.
चेक कर 330 मध्ये भीती चालतं का नाही? अरे चेक करो भाई. अरे आलतं का नाही? कॉस -30 बोला करा बरं चेक. तिकडं पण सेम आन्सर होते का नव्हते? साइन कॉस बेटा tan -30 काही गरज नाही. हा अपॉन हा करा, डायरेक्ट लिहूया का? -1 अपॉन, कारण खालचे 2 कॅन्सल. चला cot -30 मायनस sec -30. काय रे बेटा? सेक कोणाची उलटा आहे? कॉसच्या. ए प्रज्वल सांग रे मला आता. हां तो साईनचे उलटा आहे म्हणजेच -2/1 म्हणजेच -2. गेटिंग? जमेल सगळ्यांना हे? करा पटपट चला. आता बडबड कशासाठी चालली? सायमल्टेनियसली व्हेरीफाय करा. -60 डिग्री क्वाड्रंट कोणता आहे रे बेटा? परत एकदा 4th. अरे आता सगळ्यांना क्लिअर व्हायला लागलं का नाही? -60चा अर्थ कसा करायचा होता? हे काय सर इथून मोजा, खाली चला. हा झाला मायनस. 4थ्या क्वाड्रंटमध्ये साईन कसा आहे बेटा? निगेटिव्ह. पाय आलं का नाही आलं? अरे कळतं एक सगळ्यांना? cos -60 हां 1/2. चला tan -60 दोघांचं डिव्हिजन करा. बोला -√3 कारण खालचा 2 कॅन्सल. √3 अपॉन 1 म्हणजेच √3. आदित्य चितळे पटकन सांगा आता. cot -60 हां म्हणजेच -1/, ते मायनसच ठेवायचं आपण, नंबर उलटे करायचे. अरे कळतंय का? वरद ढोले सांग रे. sec -60 समर्थ शिंगटे. अरे कॉसच्या उलटा येणार आहोत आता कसं शिकवायचं राव? एकच गोष्ट परत परत चालली. ज्ञानोबा कोसेक -60. ज्ञानोबा -2/, आले होते का सर्वांचे? आदित्य पवार -60 म्हणजेच पॉझिटिव्ह. हां 300. अरे लक्षात आलं का? पॉझिटिव्ह 300. आता काय म्हणतायत? आता इंटरेस्टिंग आहे. तुषार कोणत्या क्वाड्रंटमध्ये आलं रे? हा अय तुषार कुठं आला? सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट. सर आता आम्ही हुशार झालो, आम्हाला गांडवायचं सोपं नाही. आम्हाला गांडवायचं सोपं नाही सर. आता इकडं पाय, फक्त निगेटिव्ह हिंडायचं. डुर्र इथं किती आलो? -90. पण अजून जादा इथपर्यंत, कारण इथं पोचलो तर -180 होईल. समजे की नाही समजे? चैतन्य कळतंय का? आता काय नाही म्हणायचं, मॅटर वाढवायचं सर. अरे कळतंय का काय चाललंय सगळ्यांना? सार्थ का समजतंय का? खालून फक्त मोजला. अच्छा पॉझिटिव्ह. समर्थ शेळके किती रे बेटा? हा काय राव? अरे इकडून 120 आला ना, आणि उरला किती आता? 360ला 240, म्हणजे इकडून 240. ठीक चला, म्हणजे थोडक्यात कळतंय ना सगळ्यांना? पॉझिटिव्ह 240चे उत्तर आहे, तेच निगेटिव्ह
120 आहे आणि एक चांगला विद्यार्थी घरी गेल्यानंतर हे व्हेरीफाय करून पाहिजे समजे की नाही समजे. तर बाकीच्यांनी पॉझिटिव्ह करून ॲन्सर चेक करा, मी निगेटिव्ह काढतो, करा पटकन. अरे व्हेरी गुड. चालेल अजून एक 15 मिनटं जाते ना आपली, पण रिमाइंड करा आज नेमकं चार्जिंग राहिली. हां चला ए पटपट करूया आता. पहिला साईन, चला बाकी विद्यार्थ्यांनी प्लस 240 करून पहा, तुमचं माझं उत्तर सेम आलं पाहिजे. चला साईन ए, हा क्वाड्रंट कोणता आला आहे? थर्ड. तिथं काय बेटा? टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह. साईन तुला माहिती आहे साईनचा मायनस काय रे बाळा? मायनस साईन आहे का नाही? ए आता सगळ्यांनी लिहायचं बंद करून टाका, डायरेक्ट खटाक कंपल्सरी. माइनस साइन इज वेरी पाइए बोमलू बोमलू मेलो मी गौर से देखी शख्स को सांगू सांगू मेलो तरी भी टेस्ट मध्ये मिस्टेक. हां एक 10 मिनिटात जायच नाही. हाय धकत आहे कसं काय एवढं आहे तरी बी टेस्ट मध्ये मिस्टेक करणार. मायनस सोबत कसं खेळायचं पाहिजे तेच काय मिटून घ्या एकदा. मिटलं का? बस तुला बी एक सेपरेट खुर्ची देत होता, तुम्ही दोघांनी असं इथंच बसायचं. ओके तुम्ही दोघं पॉवर बँक आहे माझी. इकडं बाहेर आहे हे बघ, हे मायनस तसंच ठेवलं मी परत बोंबलतोय. मायनस साईन इज व्हेरी, ते गाफला करतं म्हणजे करतं, तू त्याला तिकडे गचपडीच गुळी दे बाहेर. आता काय कर, स्क्वेअर ब्रॅकेट टाक. काय कर बेटा? समजे की नाही समजे, ठीक आहे ना? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आता सांगा, आता नॉर्मल प्रोसेस आहे, साइन 120 काढलाय आपण, पटक्यान सांगा काय करू बेटा? साइन 180 कर नाही तर 90 कर. 90 केला तर 90 30 टाकावं लागते ना आपल्याला धनंजय, तेव्हा 120 होईल ना. चला परत एकदा वर पहा, हे बघ मायनस तसाच ठेव बाळा माझा ऐक. आणि ब्रॅकेटमध्ये खेळा, ही तुला अख्ख्या गणितात प्रोसेस तुला अप्लाय करायची. मी बोमलू सांगतोय तुला, मायनस साईन इज व्हेरी डेंजरस साईन. त्याला तिकडं बाहेर मेंटेन कर आणि नेहमी ब्रॅकेट सोडवा. बॉर्ड मास रूल आठवत असतं सगळ्यांना, बॉर्ड मास लहानपणी ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन वगैरे आहे की नाही, पहिले ब्रॅकेट सोडवायचे आतल्या आत. साईन 90 + 30. आता 90 प्लस कोणत्या क्वार्टरमध्ये आलं रे? 90 प्लस म्हणजे 90 प्लस म्हणजे सेकंड. हां मग बोला, सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन कसा आहे रे? पॉझिटिव्ह. आणि हा कसा आहे? चेंजिंग 90. म्हणजे साईनचा काय होईल बेटा? मग काय झालं रे? अरे समजतंय की नाही? चला आता इकडे बघ, हे मायनस कॉस 30. आता अलग लक्षात? हां मग आता बाकी सोडलं तरी जमन, फक्त हे लक्ष द्यायचं होतं. अलग लक्षात? साइन 120 काढला. आता काय काढायचं बेटा मला? कॉस ऑफ -120. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॉसच्या मायनसला फरक पडतो का काही? म्हणजे काय लिहायचं बेटा? अलग लक्षात? थोडक्यात काय माहिती का, कॉस ऑफ -120 इज सेम एज कॉस ऑफ +120. क्या सारे बच्चे मेरी बात समझ रहे हैं? अरे समझे कि नहीं समझे? सो हा विषय ठीक आहे ना. चला आता कॉस 120 काय लिहू रे बेटा मी? अरे सेम कॉस 90 प्लस कर नाही तर 180 मायनस कर, तेरी मर्जी. अरे झेपा की नाही झेपा? अरे 180तून 60 घातले तरी पण 120च येणार आहे, आणि 90 + 30 केलं तरी येणार आहे, तेरी मर्जी. चला पुढे. ए बेटा कॉस 180 मायनस. आता आपल्याला माहिती आहे सेकंड क्वाड्रंट, सेकंडमध्ये कॉस कसा आहे रे? मग कोणतं साईन आलं? मायनस आलं. चला पुढे. चेंजिंग का अनचेंजिंग? अनचेंजिंग. म्हणजे कॉसचा कॉसच ठेवा 60. आणि मग आता इकडे पाहिजे मायनसच ठेव. व्हॉट इज कॉस 60? फायनल आन्सर इज -1/2. आता पटकन सांगा टॅन. आता पुढचे सोपे आहेत का नाही रे? टॅन -120 धिस व्हॅल्यू अपॉन धिस व्हॅल्यू, निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह काय झालं बेटा? पॉझिटिव्ह. /2 कॅन्सल आउट. वरती √3 आणि खाली 1 म्हणजेच समजे की नाही समजे? तू सांग आता वेदांत.
tan 120 काढला आहे, cot -120. आदित्य डायरेक्ट हथियार डाल दिए, सही. हाँ अरे √3/1 आहे ना, हा त्याचा उलटा आहे ना. 1/, तुम्ही परत परत एकच मिस्टेक करता, 11वीचे विद्यार्थी राहू तुम्ही. tan झाला, cot झाला. चला sec -120 रिद्धी सांग, रिद्धी -2. cosec -120 श्रेया सांग, श्रेया. आता बाकीच्यांची बरोबर कशाला पाहिजे, बोल बेटा. -2/, 240 केलते का कोणी, नाही केले, केलते का, आले का, सगळे आले, व्हेरी गुड. बाकीच्यांनी करा, नाही तर घरी जाऊन करा. पुढचा अँगल घेऊ आपण. आता हा -240 आहे का नाही, मग याचे उत्तर आणि मागचे उत्तर सेम यायला पाहिजे का नाही, पाहिले का. अरे हे -240 हे, प्लस आणि मायनस साइन इज व्हेरी डेंजरस. नाही तर नको करू तू. प्लसचा अर्थ अँटी क्लॉकवाईज जायचे, मायनसचा अर्थ ठीक. आता इकडं बघ, -240 कोण, मला इथं येऊन ड्रॉ करून दाखवेन डायग्राम. आता पुढे यायचं, मला अँगल करून दाखवायचो स्टँडर्ड पोझिशनमध्ये. प्राजक्ता दाखवा करून, चला फास्ट. सारी काही आहे, दाखव. ये पटकन. चुकीला काही माफी नाही आपलं, सॉरी चुकीला माफी आहे. हां पटकन करा, दाखवा ना. -240 काढून दाखवा, असा माझा प्रश्न आहे. बसा बसा. हे बा, मी एक रँडमली तिला हे म्हणलं आणि अशा मिस्टेक आपल्या सगळ्यांच्याच होत आहेत का, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन आहे. कन्सेप्ट शिकवल्या तुला, स्टँडर्ड अँगल, अँगल इन द स्टँडर्ड पोझिशन शिकवलं नाही. स्टँडर्ड पोझिशनमध्ये असणे, मी आत्ताच तुला बोललो, आपण अँगल कुठून मोजू राहिलो, +x पासून. म्हणजे अगोदर सारिका काय पाहिजे आपल्याकडं, इनिशियल आर्म काय पाहिजे का, बुवा खेळ कुठून सुरू झाला आहे हे तर कळलं पाहिजे. इथून मोजायचं आहे तुला, पाय अजून बडबड चालू आहे, तू फक्त माझं ऐक. मग हे बघा, असं माझं मध्येच प्रवचन सुरू होतं, सुरू झालं ते थांबत नाही, ते 2-2, 3-3 तास चालतं, ते बरं त्याचे पैसे भेटत नाहीत मला. ऐक, हा जो अँगल आहे, पॉझिटिव्ह मोजायचा असला तर आपण इकडून वर निघतो, आणि निगेटिव्ह मोजायचा तर अगोदर काय गरजेचं होतं, कुठून सुरू झाला आहे ते. म्हणून कॉन्सन्ट्रेशन तुझं जादा पाहिजे. ठीक, इथून मला कुठं जायचं, वर्ग खाली, खाली म्हणजे क्लॉकवाईज, अलग लक्षात, क्लॉकवाईज. पण किती जायचं, -240. अरे मग सावकाश चला ना, 0 पासून. हे बघ, किती आलो, 90 आलो. मान्य ना, निगेटिव्ह आहे पण किती आलो, 90 आलो. बरं सारिका, तूच मला सांगा, इथपर्यंत आलो, बरोबर आलो का नाही. अरे पुढे जाऊन पाहिजे ना, इथपर्यंत आलो आपण आता, म्हणजे किती आलो. हा ना, आपल्याला किती पाहिजे, मग काय करायला पाहिजे, चला थोडं पुढं. अरे किती सोपं आहे का नाही. फालतू तुम्ही सोप्या गोष्टीला अवघड मानता. सोप्या गोष्टीला जसं माझ्याकडे पाहिलं का असं वाटतं डरावणार शिक्षक आहे. अरे बरोबर आहे नाही, दिसायला डरावणार आहे, तसं ऐक मी नाही. ए पाय थोडा पुढं सरकलो, थांबायचं का अजून पुढे निघायचं, थांबा सर. का इकडे टेकलं काय होईन, 270 होईन ना सर. 90 90 90 9 3 70 270 होईन सर. एवढं मोठं नको आपल्याला. मग काय करायचं आपल्याला, संपलं विषय, थांबायचं. समजे की नाही समजे, यस सर. आणि मग आता मला मोठ्याने बोला, मी इथं 240 डिग्री लिहिलं, बरोबर का चूक. अरे यस और नो. हां म्हणजे पोरं आता ठेपेवर आहेत का सर, आपण क्लॉकवाईज चाललो आहे, मायनस राहिलं आहे, आलं का लक्षात. तरी काय काय गादडे म्हणायचे, मायनस साईन इज व्हेरी इम्पॉर्टंट साईन. सोपला पाहिजे 3-3 मिनटं. इम्पॉर्टंट एक ते आपला राडा करते त्याला इम्पॉर्टंट म्हणायचं होय. या बसा बोकांडी, लय इम्पॉर्टंट आहे, इट इज व्हेरी डेंजरस. हां -240. आता आहे का, आता हे -240 म्हणजेच पॉझिटिव्ह किती रे आदित्य, ओमकार ओमकार, +120. पास. अरे पोर हुशार झाले आता. मग आता तुम्ही कशाचे काढा, +120चे, आणि मी कायच काढतो -240. आपले उत्तर काय पाहिजे, सेम.
चला, पण तोपर्यंत मी पहिलं साईन काढतो तुमची प्रॅक्टिस व्हायसाठी. चला, साईन -240. धनंजय पहिली स्टेप, साईनचा मायनस साईन, पहिले मायनस बाहेर काढ, मायनस साईन. हा कृष्णा पुढची स्टेप सांग. हे बघ मायनसच ठेवायचं, फक्त काय करायचं ब्रॅकेट. बोल पटक्यान. 240ला कसं लिहू? अरे 240 कोणाच्या आसपास आहे? 90, 180, 180 प्लस 60. अरे त्या जवळ जाय ना, 180 प्लस प्रज्वल, कळतं की नाही? 180 प्लस 60. आता नीट आहे का? ही मिस्टेक पुन्हा पुन्हा करताय बघ. मायनस तर ठेव ना बाहेर, मी तुला तळून बोलतोय, अलग लक्षात. पार येडा केला तुम्ही मला शिकू शिव. मायनस इकडे बाहेर ठेव आणि आतमध्ये नॉर्मल प्रोसेस चालू दे ना. साईन 180 प्लस 180 प्लस म्हणजे आता कोणता क्वाड्रंट? तरी एखादा म्हणून गुरुजी काय बावचाळा का काय रे? इथं तर सेकंड आहे. अरे बाबा हे त्यांनी दिलेली डायग्रॅम आपण काढली. आता इथं विषय काय चाललाय तुझा? अरे तुला कळतंय का? साईन 180, साईन 240 पाहिजे होतं ना मला, म्हणजे आता कोणता क्वाड्रंट येणार रे? समजतंय ना सगळ्यांना? पण डायग्रॅमचं कन्फ्युजन नको म्हणून मी ही काढत नाही. अरे लक्षात आलं का तुला मी काय बोलतोय? कळतं ना तुला? हा अँगल आपल्याला काढायचा होता, तर हे चित्र फक्त तुला कळण्यासाठी मी करतोय. एखाद्या मार्काला आलं स्टेट द क्वाड्रंट ऑफ, म्हणून मी तुला शिकवतोय. आलं का लक्षात? हां चला मग बेटा इथं चला बरं. आता सगळे सांगा. हां पहिले पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे का नाही? 180 प्लस म्हणजे कुठे गेले ते आता? थर्ड. आणि तिथं साईन कसा आहे? मग इथं ली मायनस. चेंजिंग आहे का अनचेंजिंग? अनचेंजिंग. साईनचा साईनच ठेव. किती डिग्री रे बेटा? चला निगेटिव्ह काय होईल बच्चा? पॉझिटिव्ह. मग तू पहिली स्टेप अशी. हे बघ अजूनही काही जाणार लक्ष नाही. वाढव नेक्स्ट स्टेप. मायनस मायनस काय होईल बेटा? प्लस साईन 60. आता मला साईन 60ची व्हॅल्यू अनुष्का सांग. व्हेरी गुड. अंडर रूट झालं. हा आला साईन -240. आता काय काढायचं बच्चा मला? कॉस. हां आता पटपट बोला रे. कॉसला काही फरक पडतो का? हां बोला पटपट. 240ला कसं लिहू? 180 प्लस परत एकदा कॉस 180 प्लस कुठे गेला? थर्ड क्वाड्रंट. ऑल स्टुडंट टेक म्हणजे कॉस काय आला? मायनस. चेंजिंग आहे का अनचेंजिंग? अनचेंजिंग. बोलो बेटा बोलो. आहे की नाही इझी? यस सर. आता बाकीचे काढा पुढचे. चला धनाधन. चला साईन झाला, कॉस झाला. आता तुला माहिती आहे सगळे आपोआप येतील. शंभू टॅन कसा काढू रे? अय शंभू, साईन अपॉन कॉस म्हणजेच ही व्हॅल्यू अपॉन ही व्हॅल्यू. खालचा 2 कॅन्सल. पण एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह म्हणजे माझं उत्तर काय येणार आहे? निगेटिव्ह. कळतंय का? मग वरती √3 खाली 1 म्हणजेच टॅन आला. आता चैतन्य गोरडे मला पटकन सांग. कॉट -240 1/- -√3 म्हणजे जे निगेटिव्ह तसाच ठेव 1/√3. अरे कळतंय की सगळ्यांना? आणि 1/- -√3 काही पाप नाही होत. ठीक. धनंजय मला सांगतो बेटा आता सेक -240. हा बेटा व्हेरी गुड. -2. आता अनिकेत घोडके सांग रे बेटा, लय आनंद होईल मला. कोसेक -240. हे अनिकेत. हां व्हेरी गुड. पहा बरं किती सिम्पल आहे. मॅथमॅटिक्स इज अ सब्जेक्ट ऑफ प्रॅक्टिस. सुरुवातीला आपण रेसिप्रोकल शिकलो होतो का नाही? आणि मग आता वापर आहे का नाही? प्रॅक्टिस होत चालली की तुम्ही परफेक्ट होत राहणार. लिहून घ्यायचं कोणाला काही आहे? हेच उत्तर +120चे आलते का नाही? आले होते का नाही?
आता -270. आता जमतील घे पुढचे का करून देऊ अजून एखादा? आता हे जमतील ना बाकीचे क्वेश्चन? आता भरपूर क्वेश्चन, हे जमल का करून द्यायचा? बरं काय ॲडजस्टमेंट करायची याला? काहीच नाही सर, 360 मधून 45 काढा. अरे 315 म्हणजे 360 खेळायला चाललं ना ते. 360 मायनस, फक्त काय करायचं, निगेटिव्हला घाबरायचं नाही. साईनचा मायनस, मायनस साईन, आणि कॉसचा मायनस, फरक पडत नाही. फरक पडत नाही म्हणायचं, तसाच ठेवायचा. साईनचा मायनस, मायनस बाहेर काढून घ्यायचं. नंतर काय टाकायचे, ब्रॅकेट, आणि आतमध्ये सोडवायचं. पुढचा प्रश्न वाचा रे. स्टेट द सायन्स ऑफ. मग बाळा तुम्हाला सांग, पहिला बोला. अरे ते टॅन आहे ठीक आहे ना. अरे 380 ए बेटा 380 पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. मग चला बरं अँगल कुठून मोजतो आपण? बहुत बढिया. मग आता वर निघायचं खाली, वर आहे का अँटी क्लॉकवाईज? डर कॅंग 90. समजे की नाही समजे? 360च्या थोडं पुढं चला. एखाद्याचं मन लय मोठं असतं ते म्हणा गरजी. अरे मोगम नको चलू तू. तुम्ही त्या परत परत मिस्टेक करता. मी तुम्हाला म्हणलो नव्हतो का काय कायचं मन लय मोठं आहे. √3 आहे हे नेट चापला पाहिजे त्याला. अरे मी ही मिस्टेक केली की नाही केली? अरे मी सांगतोय तुला, कळलं का? तू ज्या मिस्टेक केल्यात त्याच मिस्टेक आम्ही केल्या, फक्त आम्हाला चोप बसायची त्या काळातली. चला 360 थोडं पुढं सरकलो, 380. ए बेटा क्वाड्रंट कोणता आला रे? कोणता आला? आणि तो सर्व धर्म समभाव आहे विचारा, तिथं सगळे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे पहिल्याचा आन्सर काय येणार बेटा? अरे इज दॅट ओके? काढा बरं आता. क्वाड 230. पहा आता सेकंड. हा बोल बेटा. पहिली स्टेप काय करायला पाहिजे? इनिशियल आर्म. अरे बाबा अँगल मोजायचा कुठून? स्टँडर्ड पोझिशन. हां मग आता क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? अरे अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह आहे ते. मग चला वर. हां एवढा आलो म्हणजे किती आलो? आता काय गडबड झाली? 270 टच झालं सर. अरे आपलं तर अलीकडे सारखंच होतं. अरे समजे की नाही समजे? मग म्हणून यही उमर हे करले गलती से मिस्टेक. अरे कालं का? मग आता इकडे बघ बेटा हे. अरे कालं का? हा झाला तुझा किती डिग्री रे? वरती किती होता? 300. हा किती रे बेटा? 230 डिग्री. हां थांब रे, आता मी ज्याला विचारित नाही सांगायचं आता मला. इथं कॉट 230 डायग्रॅम समोर आहे. तुझं नाव विसरलो बाळा मी. प्रसाद घोडके का? सॉरी प्रसाद सागडे. हा बेटा बोलो. क्वाड्रंट कोणता आला आहे? पाय ना थर्ड. आणि आपल्याला काय विचारले त्यांनी? कॉट. तू काल ॲबसेंट होता का? त्याच्यामुळे गडबड झाली. व्हिडिओ पाहायचा ना तू, ॲप बी नाही चालू केला का? हां ठीक. तिथं ऑल स्टुडंट टेक टॅन आणि कॉट. काय रे बेटा? पॉझिटिव्ह. म्हणजे दुसऱ्याचा आन्सर काय येणार? कळलं का नाही? कळलं सगळ्यांना? का लिहून देऊ? तिथं लिहून देतो तुला, जाऊ द्यावा. पहिल्याचा अर्थ काय होता आपल्या टेक्निकमध्ये? पहिल्याचा अर्थ ऑल पॉझिटिव्ह. थर्ड आलता ऑल स्टुडंट टेक टॅन आणि कॉट. आता तिसऱ्याच सांगा बरं पटकन. चारशे 68 सुरू कुठून व्हायचं आपल्याला? स्टँडर्ड पोझिशन. अरे बरोबर आहे नाही? क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? पॉझिटिव्ह आहे सर. किती आलो रे बाळा मी? आता एक राऊंड झालता 360 चालतो आपण. त्याच्यात किती टाकले अजून? 90. समजा 100 टाकले असते तर 460 झाले असते. म्हणजे 10 कमी कर 450. अरे बरोबर आहे का नाही? हे आला 450. आपल्याला काय पाहिजे? 468.
थोडंसं पुढे जा. अरे समजे की नाही? यस सर. ही झाली टर्मिनल आर्म, आलं लक्षात. आणि हा झाला तुझा अँगल 400. हे बेटा क्वाड्रंट कोणता आला रे? सेकंड. सेकंडचा अर्थ ऑल स्टुडंट म्हणजेच काय रे बेटा? साईनचा जोडीदार. हा बघ हे दोघं आहे का नाही. आणि आपल्याला विचारला होता सेक, सो आवर आन्सर विल बी. सोपं आहे का नाही? चला पुढे काय म्हणतात? स्टेट द क्वाड्रंट की ज्याच्यामध्ये साइन थिटा लेस दॅन 0. लेस दॅन 0चा अर्थ काही कळत नाही. लेस दॅन 0चा अर्थ काय रे? अरे हा 0 आहे. 1 2 3. अरे बरोबर आहे का नाही? इकडे काय आहे? पॉझिटिव्ह इन्फिनिटी. हे -1, हे -2. आणि इकडे काय रे बेटा? निगेटिव्ह इन्फिनिटी. शून्यापेक्षा लहान म्हणजे काय रे बेटा? निगेटिव्ह. 0 पेक्षा लहान म्हणजे काय? सगळे हे 0 पेक्षा मोठे सगळे काय रे बेटा? चला पहिलेच आन्सर सांगा आता. ते म्हणतायत साइन 0 पेक्षा लहान आहे म्हणजे साइन कसा आहे बेटा? निगेटिव्ह आहे की नाही? पहिल्याचा अर्थ असा आहे साइन थिटा कसा आहे बेटा? आणि टॅन थिटा ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे टॅन थिटा कसा आहे बेटा? असा कोणता क्वाड्रंट आहे ज्याच्यामध्ये साइन तर निगेटिव्ह आहे पण टॅन मात्र पॉझिटिव्ह आहे? आपण पॉझिटिव्ह वाले केलेत आहे का नाही? मग ऑल स्टुडंट टेक, आपल्याला माहिती आहे तिथं टॅन पॉझिटिव्ह आहे आणि कंपल्सरी पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात म्हणजे हा कितवा क्वाड्रंट आहे बेटा? थर्ड क्वाड्रंट. हे कॉम्बिनेशन कितव्या क्वाड्रंटमध्ये बालमित्रांनो? आहे का नाही सोपं? हां वेदांत पुढं काय म्हणतात ते? सेकंड कॉस निगेटिव्ह आहे आणि टॅन पॉझिटिव्ह आहे. कळलं ना आता? आता कोणता क्वाड्रंट आहे? अरे कॉस निगेटिव्ह कुठे आहे? ऑल स्टुडंट्स टेक कॉफी याच्यामधला टॅन पॉझिटिव्ह कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? थर्ड. बरोबर आहे का? आणि तिथं कॉस कसा आहे रे? निगेटिव्ह. म्हणजे हा सुद्धा विषय कोणत्या क्वाड्रंटचा आहे रे बेटा? हात वर करा किती जणांना हे कळलं आहे. क्लिअर आहे ना आता हे? चला आता बोला. आता इव्हॅल्युएट. चला माझ्यासोबत सगळ्यांनी सोडवायला सुरुवात करा. अडचण आली तर वर पहा. आपल्याला टेबल पाठ आहे का नाही? वय काढ पटकन. चल सुरू व्हा. साइन 30 प्लस कॉस 45 प्लस टॅन 140. परीक्षेत किरण अगोदर काय लिहिलं पाहिजे? जेव्हा तुझं बघ एलएचएसच कुठे काही नव्हती तसं जेव्हा परीक्षेत म्हणतील इव्हॅल्युएट तर सगळ्यांनी लिहायचं बंद करा. फक्त अर्धा मिनिटवर पहा. अर्धा मिनिट वरती बघ. जेव्हा तुला परीक्षेत असा प्रश्न येईल इव्हॅल्युएट तर मी काय करायला पाहिजे? छोटा रोमन 1 काय दिलंय? बोल बेटा. साइन 30 प्लस कॉस 45. हा बेटा प्लस. मी काय बोललोय सगळ्यांना कळालं का? काय बोललो मी? ते तुला जे इव्हॅल्युएट कर बोललेत तर तुझं परम कर्तव्य आहे का आधी एक्सप्रेशन लिही. काय बोललो मी? आधी एक्सप्रेशन लिही आणि आता खेळायला सुरू करा. आता सोडायला सुरू करा. आणि ज्यांना अडचण आहे त्यांनी वरती पहा. आहे की नाही? ज्यांना काहीच का ना त्यांनी टाळ्या पाहिजेत बसा. भजन चालू आहे, बाहेर कीर्तन चालू आहे. साइन 30 कॉस 45 रणवीर टॅन 180 0 1/2 प्लस 1/√2. इथं काही काहीला अजूनही अडचण आहे. क्रॉस मल्टिप्लाय करा. √2 × 1 बे 1 खाली 2 × √2. हे झालं फर्स्ट. चला असं आता सेकंड करा प्रज्वल. चला मग सेकंडची पहिली स्टेप काय यायला पाहिजे? मी अपेक्षा करू का आता करशील तू? तसं तसं लिहायचं आहे की नाही? आणि आपल्याला त्या व्हॅल्यूज माहिती आहेत. ते म्हणतायत कोसेक 45 पण मला माहिती आहे कोसेक कोणाची उलटा आहे? साईनच्या. म्हणून तो यासाठी मी एक स्टेप वाढवतो. इकडे बाय मी कोसेकलाच काय लिहू शकतो रे? एक कळतंय का रे? वरती पहा 1/sin 45 कारण तू कोणाचा रेसिप्रोकल आहे? साईनचा. प्लस कॉट 45. मला माहिती आहे बाळा कॉट कोणाचा रेसिप्रोकल आहे रे? मग मी लिहू शकतो 1/tan 45. कळतंय का समर्था? पलीकडं टॅन 0 आहे तर त्याला टॅन 0च लिहा.
सारे बच्चे बात को समजे की नाही समजे? थोडक्यात साइन कॉस आणि टॅन मध्ये कन्वर्ट करून घ्या. मी काय बोललोय काल एक सगळ्यांना. ओके चला आता साइन 45 ची व्हॅल्यू काय रे बाळा? नीट बघ वर 1 अपॉन साइन 45 काय आहे? 1 बाय, मी कसं लिहिलंय ते पाय, प्लस टॅन 45 काय रे बेटा? टॅन 0 काय रे बेटा? आता 1 भागिले 1 बाय रूट 2 खालचा रूट 2 1 बाय 1 इज, हे झालं तो फायनल आन्सर. अरे गेटिंग. चला नेक्स्ट साइन 30 इंटू कॉस 45 इंटू टॅन 60. चला साइन 30 कॉस 45 आणि टॅन 360 काल एक सगळ्यांना. मग फायनल आन्सर इज 0 इंटू एनिथिंग इज 0. काय कळलं? बेरीज कळत नाही, गुणाकार कळत नाही. नीट पा. लिहायचं आहे का कोणाला? घ्या लिहून. चला लिहून घ्या पटपट. धर या 2 मोठ्या फिजिक्स मॅथला कर, हे केम बायोला कर. करा सुरू. चला त्यात प्रॉपर नोट्स लिहा पहिल्यापासून. हो बेटा कोसेक 45 होता का नाही? ज्याला कळलं नाही त्याने इकडे पारे. आदित्य मला ट्रिग्नोमेट्रिक रेशो सांग सगळे. हां पहिला साइन, नंतर बाकी शांत बघा सगळे. हां ए बेटा पुढचा पुढचा, व्हेरी गुड. पुढचा व्हेरी गुड. आणि लास्ट. आता आदित्य मला सांग आपण काय शिकलो? पहिला म्हणजे खालच्याचं खाली डोकं वर पाय, दुसरा म्हणजे दुसऱ्याचं खालून खाली डोकं वर पाय, तिसरा म्हणजे तिसऱ्याला उरफाट करायचं. ते काय म्हणतायत कोसेक 45. त्याने काय विचारत तुला? हा पण आपले फेवरेट ह्या बागे तिघा असतात, बरोबर आहे का नाही? हा याच्या उलटा आहे ना. मग कोसेक 45ला आपण लिहिलं 1 भागिले साइन 45 रेसिप्रोकल. आता झेपलं का? तसं पुढचा होता कॉट 45, आपण लिहिला 1 बाय टॅन 45. असा डाऊट विचारा तुम्ही. काय झालं बेटा? पुस्तकात कित्येक मिस्टेक्स आहेत. गेटिंग? मी चेक करतो कोणतं. त्याला रूट 2 आपण 2 केलंय. सांगतो. हे बघा कित्येकदा पुस्तकात मिस्टेक्स आहेत. ही मिस्टेक आहे असं नाही. सगळ्यांनी वर लक्ष द्या, भारी क्वेश्चन आहे त्याचा. तुम्ही कोणताही क्वेश्चन विचारा, इट इज ॲप्रिशिएटेड. त्याचं म्हणणं असं आहे गुरुजी पुस्तकात हे आन्सर थोडंसं वेगळं आहे. अकॉर्डिंग टू बुक. वर लक्ष दे. मेथड नंबर 2 पहा रे. आन्सर काय आलं? रॅशनलाइज करून आलं. हे बघ इकडे बघ. याला मी असं म्हणू का रे बेटा? ऑर समर्था दिस इज इक्वल टू 1/2 प्लस, तेच लिहिलं का नाही मी? बेटा मी याला मल्टिप्लाय बाय रूट 2 अँड डिवाइड बाय रूट 2 चालेल का नाही? यस. आता मला सांगा हा 1/2 प्लस 1 इंटू रूट 2 अपॉन रूट 2 इंटू रूट 2. आता दोघांचा बेस सेम. हे बघ दोघांचा बेस सेम. आणि वरती जर मी 1 प्लस रूट 2 लिहिलं जमेल का नाही? आलं तसं? बाबा काय केले की जय आहे की नाही? सेम. काय विषय होता? फक्त रॅशनलायझेशन. पण पुस्तकात काही मिस्टेक्स आहेत. काही ॲन्सर्समध्ये पुस्तकात मिस्टेक आहेत. काय झालं? कोणाचं? ह्याचा अर्थ काय आहे? ऑर. ह्या दोघांचाही अर्थ सेम आहे. अरे हे दोन्ही आन्सर सेम आहे ना. हे फक्त रॅशनलाइज केलं. काय केलं? ह्या स्टेपला रॅशनलाइज केलं आपण. कळतंय का? चल ही स्टेप घे. रूट 2 प्लस 2 अपॉन 2 रूट 2. तुझं काय म्हणणं आहे सर? पहिलं आन्सर आणि दुसरं आन्सर वेगळे. मग ते पहिलं आन्सर आहे की नाही? याला जर मी मॅथमॅटिकली मल्टिप्लाय बाय रूट 2 अँड डिवाइड बाय रूट 2 चालेल का? चालेल ना. ज्याने गुणायचं त्यानेच भागायचं. आता मला सांग सिद्धू दिस इज इक्वल टू रूट 2 इंटू रूट 2. आज इकडे बघ ना, हा ब्रॅकेट आहे का नाही? ब्रॅकेट ओपन करा. रूट 2 इंटू रूट 2 2 प्लस
2 इंटू रूट 2 अपॉन खाली पाय 2 रूट 2 आणि रूट 2 इंटू रूट 2 2 इंटू 2 4. कळलं नक्की? वरून 2 कॉमन निघाल का नाही? अरे दोघातून कोण कॉमन निघाल? 2. मग कंसात काय राहील बेटा? 1 प्लस डिवाइडेड बाय बे एक बे दुने बाबा कार खेलेगी. यस सर, बात बन रही है सर. अरे समझे की नाही समझे? ते काय जादू आहे का? तरी काही डोक्यात काय चालू? ये बाबो एवढं अवघड आहे का काय हे? काही गेले गडबडीत. आमच्या गुरुजीने शिकलत नाही. चालू मास्तरकडे भांडायला. अरे तू काही केलं नाही, त्या बिचारीने शिकवलं असं. अरे लक्षात आलं? अरे रॅशलायझेशन होतं ना लहानपणी, फक्त तुला आता काही आठवणा. झालं लिहून सगळ्यांचं? अरे लिहून झालंय का? काय म्हणतात रे आता हे? दिस इज इंटरेस्टिंग क्वेश्चन. अशा टाईपचा काल एक क्वेश्चन घेतला होता की नाही मी? भारी क्वेश्चन आहे. आता काय म्हणतात रे बाळा हे? फाइंड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. मोठ्याने बोला. अँगल इन स्टँडर्ड पोझिशनचा अर्थ काय? अँगल इन स्टँडर्ड पोझिशनचा अर्थ काय? अरे येड्या, त्याची सुरुवात प्लस एक्स पासून आहे. पॉझिटिव्ह असन तर क्लॉकवाईज, निगेटिव्ह असन तर. मग ते म्हणले फाइंड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. पाहिलं बरोबर काही चालली छान. अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. अँगल पाहिलं मी 4 वेळा बोलतोय, पण ज्याची बुद्धी कमी आहे त्याला एकदा कळत नाही. अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हणजे त्याची टर्मिनल आर्म अलॉंग द प्लस एक्स ॲक्सिस पाहिजे. ज्याची बुद्धी कमी आहे त्याला हे 3-4 वेळा सांगून सुद्धा कळत नाही. मग नुकसान आहे त्यात चांगल्या पोरांचं होतं. आलं लक्षात? हे बाय स्टँडर्ड पोझिशन इकडून मोजायचं आहे. आता ते कंडिशन काय देऊ राहिले तुला? हुज टर्मिनल आर्म, त्याची टर्मिनल आर्म 30 डिग्री असतात. कुठं आली असती? फर्स्ट क्वाड्रंट. अरे की नाही? 90 डिग्री कुठं आली असती? प्लस वाय. अरे पटपट बोला. 150 कुठं आली असती? सेकंडमध्ये. अरे बरोबर नाही? 270 कुछ मायनस वाय. अरे समजे की नाही समजे? तर ते टर्मिनल आर्म पासेस थ्रू. ती टर्मिनल आर्म कशातून चालली? 3,-4. कुठे आहे हा पॉइंट? फोर्थ क्वाड्रंट सर. एक्स पॉझिटिव्ह अँड वाय. समजे की नाही समजे? यस सर. म्हणजे इथं येते. अरे भाई समजे की नाही समजे? यस सर. मग तुला अँगल इन द स्टँडर्ड पोझिशन म्हणजे हा अँगल पाहिजे. मग ते तू 2 प्रकारे लिहू शकतो. एक तर तू क्लॉकवाईज गेला तर निगेटिव्ह होईल, आणि अँटी क्लॉकवाईज गेला तर मोठा होईल पॉझिटिव्ह. क्या हर बच्चा बात समज पाया? यस सर. पण मग आता काढायचं कसं पोरांनो हे? करे तो क्या करे? आपण अशा टाईप सम केलं तर त्याच्यामुळे लक्ष द्या वरती. हे बघ बेटा, सर्क्युलर मेजर. काल सर्कल काढला होता का नाही मी? काल आपण सर्कल घेतला होता का नाही? ओके. आता मला सांगा, नीट लक्ष द्या की बेटा 0.3, आहे. अरे बरोबर आहे नाही? याचा अर्थ तुला आता हो हा पॉईंट इथं आहे ना 3, अरे कळतंय का पोरांनो? 3,-4. आणि मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना 3x वरती पॉझिटिव्ह, -4 म्हणजे वर. बरोबर आहे नाही? तरी काय घ्यायचं? चाललंय. बरोबर आहे, बरोबर आहे. चालत जागा राय खाली जायचं. अरे बरोबर नाही? म्हणजे ओरिजिन पासून हे बघ पुढं जा. म्हणजे आपण कलर चेंज करू. इकडे बघ 3 म्हणजे बेटा एवढं. अरे बरोबर नाही? पॉझिटिव्ह जा ओरिजिन पासून. आणि -4 म्हणजे खाली जा. सारे बच्चे बात समजे की नाही समजे? मग बेटा तुला हे अँगल किती भेटतो? 90. फायनली मला नीट सांगा, राईट अँगल ट्रँगल भेटला का नाही भेटला? यस सर. आणि मग तुझा हा अँगल असतो. अरे आर यू अंडरस्टँडिंग? हे काय? हे 3 हे भेटला ना ॲक्यूट अँगल. आता साईनचा काही संबंध नाही, कारण क्वार्टरमध्ये डायग्रॅम ड्रॉ केलेली आहे. अंडरस्टूड? यस सर. चला आता मला सांगा, आता खेळ सगळा सोपा झाला रे. हां तर
काय चालू होता आपला विषय? सगळे काढा. ओके सर. चला सगळ्यात पहिले साइन थिटा बोला. सक्सेसचे पोरं हायप्रो म्हणजे P/H. कळतंय का? ज्याला कळा ना त्यासाठी घरी बिली तुम्ही. इकडं पाय, काल आपण ट्रायंगल केलता की नाही? अरे असा ट्रायंगल केलता की नाही आपण? हां, हा राईट अँगल ट्रायंगल. अरे बरोबर नाही? तसाच करू का? तसा करणं थोडा अवघड. जाऊ द्या, जाऊ इकडे बघ. ए कोणता तरी एक थीटा घ्या. अरे आपण डेफिनेशन केली का? थीटाला चिटकलेला बेस, बरोबर आहे का नाही? हम आपको फसाएंगे. थीटाला चिटकलेला बेस, कारण 90च्या अपोजिट कोण होता सर? तो हायपो. हा हायपोटेन्यूज असायला पाहिजे. आणि हा कोण आहे बेटा? परपेंडिक्युलर. मग साईनचा फॉर्म्युला काय रे? P/H. आणि त्या डायग्राममध्ये बघून सांगा आता, आपला 3 कोण आहे रे? थीटाला चिटकलेला बेस. 4 कोण आहे रे? त्याच्यात एखादं पोरगं म्हणून पॉईंटला सर P लिहिलेलं होतं. अरे आपलं टेक्निक आहे, P फॉर परपेंडिक्युलर, B फॉर बेस. अरे लक्षात आलं का? चला P/H बोला. आणि हा कोण आहे बेटा? हायपो. आता इथं हायपो किती येईन रे? आता सगळ्यांना पाठ झालं 3 4 5 पायथागोरस थेरम. हां बोला आता. P/H म्हणजेच 4 काही केलं वाटतं झालं आहे सर. अरे तुला क्वाड्रंट चेक करायचा आहे. अरे तो कुठं आहे? कोणता क्वाड्रंट? 4th क्वाड्रंट. ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. शेवटचा म्हणजे कॉस आणि सेक, पण म्हणजे तुझा साइन निगेटिव्ह. म्हणजे हे आन्सर काय यायला पाहिजे? झेपलं का नाही झेपलं? आता पटकन मला सांगा. कॉस थिटा कारखेले बाबा हाय प्रो B/H बोला. B 3 पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? त्याला तसंच ठेव. आता बाकीच्याला काही डोकं लावायची गरज? कसा निघन रे? टॅन थिटा बोला. हां -4 चला कॉट थिटा पटपट बोला. सेक थिटा कमॉन. कोसेक थिटा. चला लिहायचं आहे कोणाला? पटकन सांगा बरं. कोणाला लिहायचं आहे का? पटकन लिहा. मी विचारतो लिहायचं आहे कोणाला? हां लिहा पटपट. चला फास्टमध्ये लिहा एकदम. अतिशय वेग धारण करा. आता बडबड कशाला चालली? तुम्हाला मी चांगल्या सवयी लावल्या की नाही त्या दिवशी? अरे रविवारी लेक्चर कॉम्प्रोमाइज केलं तर की नाही आपण? नाही तर मग सिलेबस अजून पुढे गेला असता का नाही? हां मग शांत बसा, पटपट लिहा. डोंट वेस्ट द टाईम. पटपट लिहा सगळ्यांनी. वही चेक होईल. पनिशमेंट लई खतरनाक भेटेन तुला. हां एखाद्याला असं वाटत असं इथं नाही लिहिलं, घरी जाऊन तुला करणं आहे कम्प्लीट. हां हलक्यात घेऊ नका तुम्ही, मोकळे बसू नका. अरे प्रश्न कशा लिहितो? प्रश्न लिहित बसला काय तो? येड्या, पुस्तकात आहे ना प्रश्न. पुस्तक नाही? हे बघ, हे 2 काढले तरी ठीक आहे, ते बाकीचे नंतर घरी लिही. पहिले 2 साइन आणि कॉस आले की बाकीचे सगळे आपल्याला येतात. चला पुढचा क्वेश्चन पाहता.
आता काय म्हणतायत रे, कॉस थिटा दिलाय 12/13, फाइंड द व्हॅल्यूज. तर दोन मेथड आहेत. पुस्तकी मेथड लेंदी आहे, थोडी अवघड आहे. मी तुला काय शिकवली, ट्रायंगल मेथड. काय शिकवली बेटा, ट्रायंगल मेथड. आता त्यांनी मला सांगा काय दिलंय बेटा आपल्याला, अरे काय दिलंय त्यांनी, हां अरे काय दिलं बेटा, कॉस थिटा काय दिला 12/13. तुला माहिती आहे ट्रिगोनोमेट्री होल्ड्स फॉर राईट अँगल ट्रायंगल ओनली, बरोबर आहे का नाही. हे बघ हा राईट अँगल ट्रायंगल, कोणता तरी एक थिटा घ्यायचा, तर आपण याला काय घेऊ, थिटा. हां बोला बरं आता, बोल बेटा. कॉस थिटा दिलाय 12/13. सगळ्यांना माहिती आहे थिटाला चिटकलेला कोण असतो बेटा, बेस. म्हणजेच इथे तुला बेस किती आला, डिवायडेड बाय 13, म्हणजेच कोण, हायपो. समजे की नाही समजे, सगळ्यात थोरला असतो. अरे बरोबर आहे नाही, पटकन सांग. बेस 12 आहे आणि हायपो 13 आहे, 5. अरे कळतं घे, हातवर करा, किती जणांना कळलं. पायथागोरस थेरम आहे की नाही. 13चा स्क्वेअर 169, 12चा 144 आहे की नाही. सब फरक कितीचा आहे, 25चा. तो कोणा स्क्वेअर आहे, 5. चला विषय काय चालला आपला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. ओके, साईन कॉस आणि टॅन दिसत आहेत मला. मग मला सांग बाळा, कॉस थिटा 12/13 आहे. सगळ्यांनी लिहायचं बंद करा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पाय बरोबर मी स्टार मार्क केला, परीक्षेत तुला अडचण येते. सेम टाईपचा क्वेश्चन असेल, फक्त एक्सप्रेशन बदल असणार आहे. व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स, नीट पाय बाळा. तुला राईट अँगल ट्रायंगल आणि तिन्ही साईड्स आहेत, म्हणजे तुला 6च्या 6 रेशो निघू शकतात, बरोबर आहे का नाही. यस, याच्यापैकी ते तुला जे काढा म्हणतायत साईन कॉस आणि टॅन पाहिजे. याच्यामध्ये आता तुझ्याकडे कोण कोण आहे बेटा, पटकन बोला. कॉस थिटा, कॉस थिटा हा रेशो 12/13 आहे, पण तो पॉझिटिव्ह असणार आहे का निगेटिव्ह, हे डिपेंडंट आहे कशावरती, क्वाड्रंट. थिटा कसा आहे रे बेटा, 0पेक्षा मोठा आणि π/2 पेक्षा छोटा. म्हणजे हा जो थिटा आहे ना, कोणत्या क्वाड्रंटमध्ये रे, अरे 0पेक्षा मोठा, 90 पेक्षा छोटा, पहिल्या क्वार्टरमध्ये येतो. म्हणजे सगळे देव माणसं आहेत, सगळे पॉझिटिव्ह, म्हणजे कॉस थिटा पॉझिटिव्ह. मोठ्या आवाजात सांगा साईन थिटा डायग्राममधून. अरे सक्सेसचे पोरं हाय ब्रो, P/H बोल पटकन, 5/. बरं अजून कोण पाहिजे मला, अनिकेत घोडके. डायग्राममधून टॅन थिटा सांग रे, हे बरोबर कर रे. काय 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 उलट केलं राव तू, डेल्टा y/डेल्टा 1 सांगू मेलो मी फिजिक्स नाव रे. टॅन डेल्टा y आहे का नाही, 5/12 परपेंडिक्युलर अपॉन. अरे तुला ट्रिक देऊ ना, तू ट्रिक नाश केला राहू त्या ट्रिकचा. हां चला, आता ते म्हणतायत फाइंड द व्हॅल्यू ऑफ. मग बेटा ते जेव्हा आपण तुला म्हणतात फाइंड द व्हॅल्यू, तू सगळ्यात अगोदर ते एक्सप्रेशन लिहिणं गरजेचं आहे. कोणतं रे, बोल. साइन स्क्वेअर थिटा मायनस अपॉन. ए बरोबर बंद कर, वया बंद कर, तू फक्त लक्ष दे. आता उद्या तू वही चेक करणार मी. हां उद्या लेक्चर फिजिक्स होईल, पण उद्या मॅथच्या वया चेक होणार सगळ्या A to Z पोरांच्या. ओके हां, लॅच बंद कर, वया बंद कर. आता फक्त लक्ष दे. तुला ते म्हणलेत की याची व्हॅल्यू काढा. चला आता बाय, साइन स्क्वेअर थिटा म्हणजे हा जो साइन थिटा आहे त्याचा स्क्वेअर. मग मला सांग साइन कोण आहे रे बेटा, 5/. सगळ्यांनी उत्तर द्या. मायनस कॉस स्क्वेअर थिटा काय रे बेटा, चा अपॉन 2 साइन थिटा कॉस थिटा. 2 हु इज साइन थिटा, हु इज कॉस थिटा. चला सोडवा याला, विच इज इक्वल टू बोला 5/13 स्क्वेअर. वरती 5चा किती आला बेटा, 13चा मायनस 12चा अपॉन 2 × 5 × दिस. ठीक आहे ना. मग आता मल्टिप्लाय कर ना. अरे 2 म्हणजेच काय, 2/1. 2×5 = 10 मल्टिप्लाय बाय 12 आलं 120 डिवायडेड बाय 13 × 13, 13चा स्क्वेअर. न्यूमरेटरला पहा 25. आता या दोघांचा बेस काय रे बेटा, सेम. मग 25 - 144 कालक सगळ्यांना. अरे मग 144 मधून 25 गेले. हे पहा 14. आता 4तून तर 5 जात नाही, 14तून 5 गेले 9, 3तून 2 गेला 1,
119 काय आलं बेटा, पण पॉझिटिव्ह का निगेटिव्ह रे, आणि डिवायडेड बाय 169. अरे कळतंय का, भागिले 120/169. पाय समर्था आलं बरोबर आन्सर आपलं, -119/120. अरे मागे चेक कर ना, अरे चेक करीत राहा, मिस्टेक एखादी माझ्याकडून नाही होऊ शकते. व्हेरी क्लिअर, चेक करीत राहा. ओके चला पुढे, पुढचं काढायचं बेटा 1/tan² थिटा. काय काढायचं रे, अरे 1/, चला 1/tan थिटा काय रे बेटा, tan थिटा 5/² 5चा किती आहे रे बेटा, डिवायडेड बाय 12चा, उलटा म्हणजे वरच खालचा 144. अरे कळालं का नाही कळालं, हां घरी जाऊन नुसतं छापायचं नाही आहे, लिहायचं आहे, नीट समजून घ्यायचं आहे तुला. चला पुढचा क्वेश्चन पाय रे, काय म्हणतायत, यूजिंग द टेबल. किती सोपा क्वेश्चन आहे रे हा, बोला. 4 cot 45 म्हणजे 4 गुणिले cot 45 काय रे बेटा, नाही नाही नाही, एक जण टॅन म्हणला तेव्हा तो पापी विद्यार्थी, दात नो काढू वरती पाय. हा पहिली स्टेप तू वाचली गपचूप, मी काय सांगतो, तुला रेसिपी वगैरे शिकवलेत ना, पण तुला ते पटकन वापरायसाठी लगेच जमणार नाही. तो आधी पहिली स्टेप काय लिही, उलटा करून लिही. मी काय बोललो, पहिली स्टेप काय लिही, तुला माहिती आहे ना, विचारला कॉट पण तुला माहिती आहे टॅन, मग आधी काय लिही 1/tan 45. अँगल तास ठेव, कॉटचा टॅन कर पण कसा लिही, उलटा. मायनस sec² 60, गडबड नको करू, 1/, सेक कोणाचा उलटा आहे, कॉसच्या, मग 1/ काय लिहिणार बेटा मी, अरे कालं की नाही कालं, प्लस sin 30. आता हा तुला माहिती आहे, याची व्हॅल्यू डायरेक्टली तरी अडचण नाही. चला पुढची स्टेप, 4 × आता 1/tan 45 किती रे, -1/cos² 60. आता cos 60 किती आहे, 1/2. अरे cos 60 किती आहे, मग तू गपचूप असली 1/2 चा. अरे कळतंय की मी किती स्टेप बाय स्टेप चाललोय, कमॉन. प्लस पुढं पाय 4 1 -1/, नीट पाय एक स्टेप अजून वाढवतो, 1/2² एकाचा भागिले बेदुने 2चा. मी परत एक स्टेप वाढवते, अलग लक्षात, गो स्लो. प्लस 1/, याला म्हणायचं कंपाऊंड फ्रॅक्शन. कोणता फ्रॅक्शन, मग 4ला तसंच ठेव, वजा खालचा 4, समजे की नाही समजे, प्लस 4 -4, आणि फायनल आन्सर. हे जर नाही कळलं तर व्हिडिओ परत पाय, कारण ह्या तो अडचणी फ्रॅक्शन म्हणजे 7वी 6वी 7वीच्या आहेत. अरे लक्षात आलं का, हां मी सांगतो काही लिहिलंही अडचण आहे, पण त्यांनी घरी जाऊन प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. पुढे वाच काय म्हणतायत, परत एकदा यूजिंग द टेबल सॉल्व करा. मग कसं करू रे बेटा, cos² 0, ए बेटा cos 0 किती आहे रे, 1/1चा, प्लस cos² π/6. आता तुला माहिती आहे π/6 म्हणजे किती, 180/60 म्हणजे 30. अरे कळतंय का, पण तरी एक स्टेप वाढवतो बा एखाद्यासाठी. cos π/6 म्हणजे किती रे, त्याचा स्क्वेअर. π/3 म्हणजे किती रे, पटापट बोल ना. अरे पाय म्हणजे 180, पाय म्हणजे 180 भागिले 3 केल्यावर किती येईन, 60. cos 60चा स्क्वेअर, हां cos 90चा, हां टाका बरं पटापट व्हॅल्यू, एकाचा स्क्वेअर. cos 30 किती आहे बेटा, 6, कमॉन प्लस 6, पुढे 6 स्क्वेअर. आता 1 तास असली प्लस, इथं बी काही केलं एक जमलं नाही, नुसते घुम्यावानी बसता येऊन. अरे √3/2चा स्क्वेअर, वरती √3 आहे, त्याचा स्क्वेअर केल्यावर काय होईल, खाली बेदुने वरती 1/2चा स्क्वेअर, एकाचा 1 2चा, प्लस तरी इथं काही जण गडबडतात फ्रॅक्शन. अरे हे 1/1 म्हणजे 1 आहे ना, आलं का लक्षात, 1/1 म्हणजे 1/1 लिही त्याला, प्लस आता इकडे बाय दोघांचा बेस सेम आहे, 3 आणि 1/4. अरे का आलं का, 1/1 म्हणजे 1 आणि 4 1 किती आलं उत्तर, अरे कळतंय का. हां इथे काय म्हणतायत, हां दिस इज इंटरेस्टिंग. आता सोडवायला सुरू करा, वही काढा, आणि ज्यांना नाही कळत त्यांनी वरती पहा. ए बेटा cos थिटाची व्हॅल्यू -3/5 आहे, थिटा मात्र 180 आणि 270च्या मध्ये आहे, म्हणजे कोणता क्वाड्रंट आहे रे, 180 पेक्षा मोठा
म्हणजे थर्ड. अरे कोणता क्वाड्रंट आला? थीटा इज इन थर्ड क्वाड्रंट. आपल्याला डिटेक्ट झालं थीटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आला? थर्ड. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये अरे ऑल स्टुडंट, अरे कळतंय का नाही? अरे हा अँगल कुठं आला? लाईक दिस. अरे रेटत आहे का नाही? आणि थर्डमध्ये काय रे बेटा? टॅन कॉट. कळतंय का? मी अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घेतला, तिकडून फिरलो. अरे इज दॅट ओके? चला आता काय विषय चालला आपला? कॉस थिटा -3/5 दिलेला आहे त्यांनी. ओके, सगळे बाकीचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काढायचे तर काय करू? ट्रायंगल वापरा. अरे शिकवलं ना तुला, काय कर? ट्रायंगल वापरा. हा चला आता इथे तुला माहिती आहे हा राईट अँगल ट्रायंगल आणि हा थीटा. चला बोला काय शिकवलंय तुला मी? बोल पटकन. थीटाला चिटकलेला काय असतो? बेस. आता कॉस थीटा निगेटिव्ह दे सोडून 3/5. हा 3 आणि हा 5 सगळ्यांना कळतंय का? कॉसचा फॉर्म्युला काय रे बेटा मला सांग? कारखेले बाबा हायप्रो B/H. थीटाला चिटकलेला नेहमी काय असतो? बेस. अरे तुला कळतंय का? कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तू कर, ट्रायंगल मांडून कर, नाही तर फॉर्म्युला तुला बाबा हायप्रो B/H कसं कर. हा झाला हायपो आहे का नाही? आणि मग आता हा 3 आहे आणि हा 5 आहे, म्हणजे हा किती येईन रे? 4 येईन का? आता हा 5 आहे. 3 4 5. काही काही विद्यार्थी गडबडतात बरं का. 3 4 5 मोठा नेहमी लक्षात ठेव. हायपो आहे मग 1 3 आहे तेव्हा हा 4. बच्चा हा 4 काय येईन रे? परपेंडिक्युलर. अरे कळतंय सगळ्यांना? चला मग आता हां तुम्ही एक जबरदस्त केलं तरी चालतं, काय अडचण नाही. ट्रायंगल करा बिंदास, मी मार्क देईन तुला. अरे लक्षात आलं का? हां चला. हां पुढे पुस्तकातली मेथड वापरू नको, इट इज टाइम कन्झ्युमिंग. चला कॉस थीटा आला, मला काढायचा आहे साइन थीटा. कसा काढू रे? आता ट्रायंगल आहे सर, सगळे टन टनात टन येतील. समर्थ सांग रे साइन थीटा. बाकीच्यांनी बंद करा रे. हां असं म्हण ना. काय काय? 4/5. उघडा डोळे बघा नीट. पडू दे, पेनच पडाय, कॅरेक्टर नाही पड आपलं. इकडं पाय. मी काय म्हणतो ऐक, इथं मी थोडा थांबलो, पाणी प्या सर. ऐका का थांबलो? माईक लक्ष दे. साइन थीटा 4/5 चालले धनादन. टॅन काढा, कॉट काढा. अरे भाई गौर से देखो, थीटा इज इन थर्ड क्वाड्रंट. जेव्हा पण तुला असा क्वेश्चन म्हणतील फाइंड अदर ट्रिग्नोमेट्रिक रेशो, तो ध्यान से देखो भाई विच इज द क्वाड्रंट. काय पाहिजे? क्वाड्रंट. कारण साइन मायनस साइन इज व्हेरी डेंजरस. नुसतं मोघम नको चलू. आता इकडं पाय, साइन 4/5 काढलाय तू ट्रायंगल मधून माझ्या टेक्निकनी, पण थीटा इज इन थर्ड. तिथे साइन कसा आहे? समजे की नाही समजे? तरी सुद्धा कित्येक जण ही मिस्टेक करणार. मी तुला आधीच जागा करतोय, जागा राहा. कळतंय का? क्वाड्रंट पाय, साइन लाव. हे बघ कॉस आला, साइन आला. आता सारिका मला टॅन थीटा सांग तोंडी पटकन. बरोबर ना? करेक्ट, व्हेरी गुड. कशामुळं? साइन बाय कॉस. आणि आपल्याला तर ट्रायंगल मधून बी येतं आहे का नाही? हां टॅन थीटा 4/. व्हेरी गुड. आता बाकीचे बरं पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? कशामुळं सर? तिसरा क्वाड्रंट. हे काय सर डायरेक्ट दिसतंय? 5 सर. या बाबा इथं यावा सर. हां ओके. हां टॅन कॉट थीटा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? सर हे बाबा दिसलं सर. ओके. अनिकेत घोडके साइन झाला, कॉस झाला, टॅन झाला, कॉट झाला. पुढचा कशी फुगिरी हाणली. शिक शिक शिक. अरे मी त्याला विचारतोय ना, तू थांब ना, गचपुडीची गोळी घे. हा सांग रे. नुसतं हसत आहे ते गालातल्या गालात. अरे सेक थीटा कोणाची उलटा आहे? हां बोला. हां सगळ्यांनी मोठ्याने बोला. कोसेक थीटा -5/. सोपं आहे का नाही? पुढे पहा काय म्हणतायत. फाइंड अदर ट्रिग्नोमेट्रिक.
काढा बरं आता सगळे, बाकीच्यांनी वरती पहा. बरं किती जणांना अजून अडचण आहे हात वर करा. अरे किती जणांना अजून अडचण आहे, घाबरतो कशाला, तू क्लासला यासाठी चाललाय कारण तुला अडचण आहे. एवढे सगळे जण, बरं किती जण कॉन्फिडंट सर, सगळे काढून दाखवतो मी, आय हॅव कॉन्फिडन्स, हात वर करा. 5च जण, बाकीचे MRI स्कॅन यावर करून एकदा डोकं क्लिअर आहे का. तू धड हा म्हणा नाही म्हणा आणि तब बघतो आर थोडं बोल ना, नाही आलं तर नाही आलं, घाबरतो काय आलं, मी काय डाफरतो एक तुझ्यावर, नाही आलं तर नाही आलं, मला फक्त बघून घ्यायचं असतं. किती जणाला नाही कळत, अरे तुला कळत नाही म्हणून तू माझ्याकडे आलेला आहे, मी परत सांगतोय तुला. हां इकडे पहा, सावकाश करू आता, बाकीच्यांनी चालू द्या. अनुष्का ते काय म्हणतायत, सेक ए -25/7 आहे, मायनसला घाबरायचं काही कारण, पण ते काय म्हणले रीती आपल्याला, ए लाईज इन द सेकंड क्वाड्रंट. मग इथं कोपऱ्यात मी लिहून घेतो ना एकदा मला कळायसाठी, का बा आपला जो अँगल आहे तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये रे बेटा, समजे की नाही समजे, मला कळालं कुठं येतो, सेकंड क्वाड्रंट. अरे इज ओके, हे काय अशी डायग्राम काढून घे ना, आणि तुला माहिती आहे अँगल इन द स्टँडर्ड पोझिशन, ह्या बघ इथून कुचूक सेकंड. अरे समजे की नाही समजे बेटा, इथं आला आपला ए, आपला ए असा आहे. अरे इज दॅट ओके, हां सेकंडमध्ये कम ऑन पटापट बोल ना. साईन आणि कोसेक कसे आहेत रे बाळा, पाय बरं. अरे व्हेरी इझी, यस सर. आता त्यांनी दिला काय आपला समर्थ शेळके, पटकन सांग काय दिला बेटा, त्याचा आवाजही आहे ना बा इथपर्यंत. सेक ए काय दिला रे, -25/7. तुला मी काय टेक्निक दिलंय, काय कर तू, अरे काय कर तू, ट्रायंगल काढ. अरे बरोबर आहे की नाही, हां मग ट्रायंगलमध्ये याला थीटा घे. बर आता सेक ए, आता सगळ्यांनी वर पारे लयच डायरेक्ट बंद करा, कडाक बंद करा. आपले फेवरेट फंक्शन 6 पैकी किती आहेत, 3. कोणते कोणते, साइन कॉस टॅन. त्याच्यापैकी बाळा यांनी विचारला सेक, तो आपल्या कोणाची उलटा आहे रे, कॉस. मग आता सार्थक मस्के अमरापूर पटकन सांग, सेकेवरून काय निघल, काय निघल. अरे खालचा 7 फक्त वर देन, वरचा 25 खाली घे, निगेटिव्ह तसंच ठेव, कळालं का नाही कळालं. -7/25 दोघाचा कार्यक्रम तर झाला. आणि मग आता हा जो कॉस आहे तुला डेफिनेशन माहिती आहे, सक्सेसचे पोरं हायप्रो, त्याचा विषय नाही. 2 नंबरला कारखेले बाबा हायप्रो, माझ्या कारखेले बाबा हायप्रो. अरे बेस अपॉन एच. आता तुला माहिती आहे थीटाला चिटकलेला बेस, फक्त या थीटाचं त्यांनी बारसं केलं आणि त्याला काय म्हणले, ए फॉर अमोल. अरे इज दॅट ओके, त्याचं नाव फक्त ए दिलं. अरे कळतं की सगळ्यांना, हां थीटा म्हणजे तुझा ए, त्याला चिटकलेला कोण आहे रे बेटा, बेस खालचा. हा हायपो असतो मोठा आहे की नाही 90 समोरचा. हां कमॉन किती रे बेटा तो, त्यात बी एखादं म्हणन सर -7. अरे तुला आता प्रॅक्टिस झाली असतं ना, मायनस म्हणजे फक्त डावीकडं जायचं किंवा खाली जायचं. अरे लक्षात आलं का तुला, हां चला 7 अपॉन हायपो म्हणजे किती रे बेटा, अरे लक्षात आलं का. मग काय येईल आता, हे तर बेस आहे ना आपला, हा यच आहे पायथागोरस थेरम. हे बघ काहीला मी माहीत नाही तर लक्षात घे तुला करून देतो. इकडं हायपोचा स्क्वेअर म्हणजेच बेसचा स्क्वेअर प्लस परपेंडिक्युलर स्क्वेअर. इथं हायपो किती आहे बाळा, 25, त्या 25चा स्क्वेअर. बेस किती आहे रे बेटा प्रज्वल, 7. पाय किती सावकाश केलं मी, अरे बरोबर नाही. हां 25चा स्क्वेअर 7चा प्लस, मला ह्यो पाहिजे, ह्यो 50 अलीकडे होत्या 500. अरे झेपा की नाही झेपा, अरे वाजबाकी कर ना, 576 येईन. तो 576 कोणाचा इकडे पाहिजे ना, ह्यो पीचा स्क्वेअर आहे म्हणजे पी किती रे, त्यात बी एखादं म्हणन ओ गुरुजी तुम्ही तर लय म्हणायचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. अरे म्हणायचो ना, इथं आहे ना सेकंड क्वाड्रंटमध्ये म्हणते लावून आपण सायन्स. अरे लक्षात आलं तुला, हां हां तू फक्त नंबर तर काढ, पॉझिटिव्ह लावून टाकू आपण. कमॉन सेक वरून कोण आलं तरी बाळा, कॉस. मला परपेंडिक्युलर 24 आहे एवढं तर कळलं, वर चाललं तर पॉझिटिव्ह खाली गेलं निगेटिव्ह, त्यात काही टेन्शन नाही. आज कमॉन सेक आला कॉस आला, ह्या ट्रायंगलमधून मला पटकन आदिती टॅन ए सांग. आहे की नाही, डेल्टा y/24/7 परपेंडिक्युलर अपॉन
बेस झाले आपले तिघं फेवरेट नाही आले. हा आहे का ना, व्हेरी गुड. ए कुठं आहे रे, सेकंड. आणि तिथं टॅन काय रे बेटा, मायनस. व्हेरी गुड, त्यामध्ये चेक करून लिहायचं. मग आता टॅन आलाय म्हणजे कोण येईन रे, पटकन सांगा. झालं. आता कोण राहिला, साईन. हा थांबा, आता मला त्या डायग्राम मध्ये बघून तुषार साईन ए सांग. हा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, कारण की क्वाड्रंट सेकंड आहे. झाले सगळे. कोसेक राहिला, थांब रे आज शांत बस. अनिकेत घोडके कोसेक ए. लय गोड हसलं रे लेकरू, लय गोड हसलं. त्यापैकी प्रसाद ज्ञानोबा काय म्हणतंय, काय नाही जायचं पार्टी भेटेल मजा मारून. काय म्हणतंय, अरे ते कोणाच्या उलटा येईन कोसेक, सायन्स याच्या उलटा. 25 अपॉन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, 2 पॉझिटिव्ह 4 निगेटिव्ह आले का, पाय ना हे दोघं पॉझिटिव्ह, 1 2 3 आणि 4 निगेटिव्ह. अरे मजा आली का नाही. किती जणांना असं वाटतंय सर ट्रिग्नोमेट्री इंटरेस्टिंग आहे, हातवर करा. अरे मराठीच्या हातवर आले कडे सर, तर आज मिटीला काय. हा 2 प्रश्न आले फक्त. आता जमते ना तुला, जमते ना. वही चेक केली जाणार बरं का.